पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत। माननीय नामदार चषक 2025 सत्र क्रमांक 3। सरपंच 11 शिंगवे तुकाई यांच्या विरोधामध्ये शिवशंभू सोने, शिवशंभू सोने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। गोलंदाजीचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय। तर विरोधामध्ये या ठिकाणी सरपंच 11 शिंगवे तुकाई या संघाची आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते। सोमा आहिरे आयकॉन आणि त्यांच्यासह जर बघितलं तर संघनायक आपल्याला या ठिकाणी पोपट खरपुडे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील। गोलंदाजी मार्कवर आहेत। एक स्थानिक गोलंदाज म्हणलं तर वावगं ठरणार नाही। सोनाई नगरीतील एक चांगले गोलंदाज सौरभ गायकवाड अर्थात सौरभ डीजे पारितोषिक येतं या ठिकाणी। शिवशंभू 11 सोनाई संघाच्या संघ मालकांच्या वतीने पारितोषिक येत आहे। सौरभ गायकवाड यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये। तर जाऊ सामना झोन, सामना चालू झालाय। पहिला चेंडू आहे, सुरेख क्षेत्ररक्षण बघा, चांगली सुरुवात आहे गोलंदाजीची। सुरुवात जर बघितली तर सौरभ यांनी सुद्धा गुड लेंथवर पहिला चेंडू टाकलाय। त्या ठिकाणी सोमा आहिरे यांनी पूल केलाय। ताकद नव्हती या फटक्यामध्ये आणि शॉर्ट फाईन लेगवर विठ्ठल बुरुडे यांच्या माध्यमामध्ये एक चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा आपण सर्व या ठिकाणी बघतोय। याही वेळेस एक चांगला फटका बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये। याही वेळेस चांगले क्षेत्ररक्षण दर्जेदार बघायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये। अर्थात काही झेल देखील सुटताना बघितलेला, तो देखील क्रिकेटचा एक अविभाज्य अंग आहे। मागील सामन्यात देखील चांगल्या क्षेत्ररक्षणाची पावती मिळाली। यावेळेस बॅटीचा स्पर्श आहे लेजेंडरी क्रिकेटर नितीन बुरुडे सर, आपण बघू शकता फ्लाइंग स्लिप मध्ये आहेत। चांगले क्षेत्ररक्षण, यावेळेस मात्र धाव मिळणार नाही। यावेळेस पुढे सरसावत चेंडूला लॉफ केलाय। डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक असणार आहे, पकडला जातो झेल आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये। आयकॉन सोमा आहिरे यावेळेस बाद। डीजे अरे का वाजव ना। क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला। प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी। डीजे धन्यवाद। आदरणीय सुनील भाऊ तागड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं मात्र या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत। एक दानशूर व्यक्तिमत्व तागड साहेब आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। नेहमी अगदी गेली 3 सत्रांमध्ये आपण बघितलं त्यांच्या वतीनं LED टीव्हीचं एक पारितोषिक प्रत्येक वेळेस आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मिळालेलं आहे। आणि क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणारं तागड साहेबांचं व्यक्तिमत्व आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा बघायला मिळालं। तर त्यांचं देखील शुभागमन आहे, साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत मात्र असणार आहे। बघूया, थोडासा चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन या ठिकाणी आपल्याला गोलंदाजाचं बघायला मिळालं। फटका देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, चांगला त्या ठिकाणी फटका खेळाय। काळजी घेतलेली आहे, चेंडूला जास्त उंची मिळणार नाही। एक शॉर्ट आर्म पूल आपण बघितलं, त्या ठिकाणी सिंगल या ठिकाणी पूर्ण करताय। धावफलकावर 3 धावा आहेत, एक गडी बाद झालेला आहे। अविनाश दरंदले सरांच्या वतीनं पारितोषिक आहे सौरभ गायकवाड यांच्या प्रत्येक बळीसाठी 100 रुपयांचं।
त्याचप्रमाणे संघ मालकाच्या वतीनं देखील 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी गोलंदाजांना आहे. स्विच इट नक्की केला यावेळेस टायमिंग प्रॉपर बघायला मिळतोय आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 2 डिफेन्स जाईल सीमारेषा पार. नामदार चषकाचा सुंदर चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोरी 7 धावा आहेत धाव फलकावर. रिप्लाय मध्ये सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर कनेक्शन. त्या ठिकाणी चेंडू अगदी पूर्णपणे बॅटीवर आला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तर पहिल्या षटका अखेर धाव फलकावर आपण बघतोय 7 धावा आहेत. नवीन फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय श्रीहरी पतंगे. तर त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर डॉक्टर मनोज कुमार शिंदे आपण बघतोय. एकीकडे तरुण खेळाडू आहे बघा ज्यानं फक्त 1-2 स्पर्धा खेळलेल्या. तर त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर शिंदे अगदी पहिल्याच फटक्याला आपण बघतोय फलंदाज फसलेला आहे. फटका या ठिकाणी चुकलेला आहे आणि विठ्ठल बुर्डे यावेळेस अप्रतिम झेल पूर्ण करताना बघायला मिळत आहेत. फलंदाज श्रीहरी पतंगे यावेळेस बाद. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर आता जो झेल विठ्ठल बुर्डे यांनी पकडलाय या ठिकाणी कमिटीचे सदस्य आदरणीय प्रशांतजी दरंदले सरांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या झेलसाठी या ठिकाणी दिलं जाईल. अतिशय चांगला झेल आपण बघतोय त्या ठिकाणी नक्की संपन्न केलाय. 2 बाद 7 अगदी कठीण परिस्थितीमध्ये आपण बघतो या ठिकाणी सरपंच 11 तुकाई शिंगवे संघ. सुरुवातीपासून जर बघितलं तर आजच्या सत्रामध्ये गोलंदाजांचा दबदबा आपल्याला बघायला मिळाला. अगदी जनता गॅरेजच्या गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती. परंतु त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर जय हिंद चांदा संघाच्या गोलंदाजांनी अधिक चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली देखील अगदी आले होते आणि राजेंद्र त्या ठिकाणी आपण बघू शकता क्षेत्ररक्षक मात्र होते. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. एक संधी खऱ्या अर्थानं या ठिकाणी गमावली. गोलंदाजी चांगली बघायला मिळते. आज गोलंदाजांचं वर्चस्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. कालच्या सत्रामध्ये नक्की शाहरुख सरांनी सांगितल्याप्रमाणे धावा बनवल्या गेल्या परंतु त्या ठिकाणी देखील 2 विक्रमी गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले. ओंकार बेलेकर आणि पापा शेख सर यांनी गोलंदाजी माध्यमामध्ये नक्कीच सुवर्ण कामगिरी केली. यावेळेस लोअर फुलटॉस फटका सुरेख खेळला गेलाय आणि आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषा पार. नामदार चषकाचा सुंदर चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. धन्यवाद. अगदी रिप्लाय मध्ये आपण बघतोय चेंडूचा अंदाज घेतला. चेंडू लोअर फुलटोज होता आणि यावेळेस सचिन खरपुडे यांनी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी कुणी क्षेत्ररक्षक नाही आहे अर्थात पॉवर प्ले ऑन आहे. एक सुंदर फटका मिडविकेटच्या दिशेने मात्र खेळा आणि त्या ठिकाणी 4 धावा आपल्या संघाला मिळवल्या. अगदी बहुमोल 4 धावा महत्त्वाच्या 4 धावा आहे. धाव फलकावर आपण बघतोय 12 धावा पूर्ण झालेल्या आहे.
जालू अडसुरे जे नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. तर या स्पर्धेच्या निमित्तानं डॉक्टर मनोज शिंदे एक वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यावेळेस मात्र अगदी हो गई गलती हो गई भूल दांडी 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 गुल फलंदाज ए डीजे अरे लका वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर एक मोठा धक्का खऱ्या अर्थानं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. संघ नायक सचिन खरपुडे एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. रिप्लायमध्ये आपण बघतोय इनर एज बॅटीचा स्पर्श घेत चेंडू डाव्या इष्टीला वाकवताना आपण बघितला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर या ठिकाणी यष्टी रक्षक फलंदाज हिरामन फुलारी मैदानाच्या आतमध्ये पाठवले जात आहेत. त्यांच्याकडे देखील मोठा अनुभव आहे. संघ अडचणीत आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण बघू शकता 3 फलंदाज बाद. धावफलकावर डझनभर धावा 12 धावा आहेत. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुनील भाऊ तागड यांचं देखील शुभ आगमन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. एक मोठं दिलदार व्यक्तिमत्व सोनई नगरीतील आणि प्रत्येक क्रीडा विभागामध्ये त्यांचं मोलाचं योगदान असतं. प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं बक्षीस आपण बघितलेलं अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं दातृत्व मात्र बघायला मिळालं आणि याही स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे सुनील भाऊ यांचं एक पारितोषिक आपण बघतोय आपल्याला मिळालंय. यावेळेस फटका चांगला खेळत हिरामन फुलारी एक तंत्रशुद्ध फटका आपण बघितला त्या ठिकाणी आणि नक्कीच कव्हरच्या दिशेनं एक चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार खणखणीत चौकार. तर स्वतःचं खातं यावेळेस हिरामन चौकाराने खोलतायत. याही वेळेस जाणीवपूर्वक चेंडूला डाऊन द ग्राउंड ठेवलेलं आहे. शॉर्ट आर्म पुल केला त्या ठिकाणी थोडीशी फंबल आपण बघतोय क्षेत्ररक्षकाची आणि दोन्हीही बॅटर्स अगदी या ठिकाणी 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण करतील. 2 धावेनं धावफलक आपण बघतोय पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर आहेत. यानंतरचा जो सामना असणार आहे मित्रांनो तो मात्र विनर टू विनर विजेता संघांची लढत आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत. अगदी कालच्या सत्रामध्ये 2 संघ मात्र यशस्वी ठरले. जगदंब सोनई संघ हा पहिला संघ ठरलेला आहे जो सुपर 8मध्ये गेला. विनर टू विनर या सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादन केला आणि अगदी आरामात सुपर 8मध्ये गेला. परंतु त्यानंतर CSK नेवासा फाटा संघ यांना मात्र भरपूर प्रयत्न करावे लागले आणि तो मात्र या स्पर्धेतील दुसरा संघ ठरलेला आहे जो सुपर 8मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. आज देखील आपण बघतोय या ठिकाणी 4 संघ आहेत. या 4 संघातील 2 संघ असणार आहेत जे सुपर 8मध्ये जातील आणि 2 संघ कॉल बॅक साठी पात्र ठरणार आहे. आघाडीचे गोलंदाज सज्ज आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सौरभ गायकवाड गोलंदाजी मार्कवर तर स्ट्राईकवर जालू अडसुरे. सुरेख फटका आहे. सुरेख फॉलोइंग स्वीपचा फटका आपण बघितला आणि अगदी चेंडू बॅटीवर आला. त्याच्यावर लेबल होतं चौकाराचं षटकाराचं आणि एक ट्रेडमार्क जालू अडसुरे स्पेशल दणदणीत षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. बघूया चांगला चेंडू होता आणि एक सेन्सिबल क्रिकेट आपण बघतोय या ठिकाणी जालू अडसुरे यांचं. एक चांगली फलंदाजी, चांगलं शॉट सिलेक्शन, फटक्यांची योग्य निवड करतायत, चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत, खराब चेंडूचा फायदा उचलतायत, षटकारानंतर सिंगल पूर्ण करतायत. या ठिकाणी जालू अडसुरे धावफलकावर 25 धावा. अगदी क्रीडा रसिकांसाठी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं एक सुवर्ण संधी असणार आहे. भव्य लकी ड्रॉ
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये जो संपन्न केला जाईल. चांगली गोलंदाजी करता येईल. यावेळेस वाईड यॉर्कर होता. चेंडूच्या अँगलमध्ये फलंदाज मात्र आलेत हिरामन. चेंडू आपण बघतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण असतील. एक चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र सिंगल मिळेल. धावफलक 1ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर आहेत. सर्व गुणसंपन्न स्पर्धा आणि सर्वांची उत्कंठा पूर्ण करणारी ही स्पर्धा आहे. गोलंदाज तयार आहे. याही वेळेस आडव्या हातानं एक सुरेख फटका आपण बघतोय खेळला गेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 बॉल सीमारेषेपार चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलकावर होत आहेत 30 धावा. अगदी 265 खेळाडूंनी ऑप्शनसाठी या ठिकाणी नाव नोंदणी केली होती. यावरून अंदाज येतोय या स्पर्धेसाठी किती खेळाडू इच्छुक होते. चांगला चेंडू आहे. कमालीचं क्रिकेट आहे आज जालू अडसुरे यांचं. अगदी लयामध्ये नाहीये अशा अनेक मागील आपण स्पर्धामध्ये बघितल्या, परंतु या स्पर्धेमध्ये तो नेवाशा तालुक्याचा जुना जडेजा बघायला मिळतोय. जालू अडसुरे नेवाशा तालुक्याच्या जडेजा ज्यांना म्हणलं जातं. या सामन्यात मात्र या स्पर्धेत मी म्हणेल कारण एक चांगली फलंदाजी जालू अडसुरे यांची आपल्याला बघायला मिळते. 31 धावा धावफलकावर आहेत. हिरामन चांगली साथ देत आहेत. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस सिंगल आपण बघतोय पूर्ण करतील दोन्ही बॅटर्स अगदी आरामामध्ये. षटक देखील या ठिकाणी संपलं गेलं. 3 षटकानंतर धावफलकावर 3 बाद 32 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. नक्कीच एक नवीन कार्यक्रम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पर्व क्रमांक 3 मध्ये बघणार आहोत. अगदी सर्व क्रीडा रसिकांसाठी देखील या ठिकाणी बक्षिसांची लयलुटी या स्पर्धेच्या निमित्तानं केली जाणार आहे. एक भव्य लकी ड्रॉ आपण स्पर्धेच्या अंतिम दिवशी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यासाठी 3 पारितोषिक देखील या ठिकाणी डिक्लेअर केले गेले. प्रथम पारितोषिक असणार आहे रेसिंग सायकल. द्वितीय पारितोषिक मायक्रो ओव्हन. अगदी माता भगिनींसाठी मात्र हे पारितोषिक या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर तृतीय पारितोषिक यावेळेस एप्रिल मे महिन्याचा सुद्धा आयोजकांनी विचार केला आहे. उन्हाळ्याचा अंदाज या ठिकाणी घेतलेला आहे. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक नामांकित कंपनीचं कूलर या ठिकाणी जे दिलं जाईल. 3 पारितोषिक आहे सायकल, मायक्रो ओव्हन आणि कूलर. अगदी आज दुपार सत्रानंतर तिकीट विक्री सुद्धा या ठिकाणी चालू केली जाणार आहे. तर नक्कीच क्रीडा रसिकांनी या संधीचा देखील या ठिकाणी फायदा घेणं आवश्यक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगलेला आहे. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी बघितली. गोलंदाजी माध्यमामध्ये जर बघितलं तर चांगली सुरुवात केली होती सौरभ गायकवाड आणि डॉक्टर मनोज शिंदे. परंतु त्यानंतर जर बघितलं तर एक चांगलं पुनरागमन सुद्धा आपल्याला या ठिकाणी तुकाई शिंगवे संघाचं बघायला मिळालं. खास करून हिरामन फुलारी आणि नेवाशा तालुक्याच्या जडेजा जालू अडसुरे यांनी संघाला सावरलेला आहे. गोलंदाज विठ्ठल बुरुडे एक नवीन गोलंदाज आपण बघतोय. सांघिक षटक क्रमांक 4 आपण बघतोय त्यांच्या माध्यमामध्ये प्रगतीवर असणार आहे. पहिला चेंडू डॉट आहे. एक प्रतिभावान गोलंदाजी म्हणून 32 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 4.
अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा घेतली चेंडूनं, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक देखील पुढे जाईल. या ठिकाणी 34 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. शुभम ताके ज्या ठिकाणी असतील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अवी दरंदले सर आपली वाट बघतायत. शुभम ताके, चांगला चेंडू आहे बघा, चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी विठ्ठल बोरुडे. अर्थात त्यांना विराट नावाने जास्त ओळखलं जातं, तालुक्याचा विराट, आणि त्यांचं होम ग्राउंड आहे. नक्कीच आयोजक कमिटीचे सदस्य देखील आहेत, ते देखील या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. आणि या ठिकाणी ऑप्शनमध्ये जर बघितलं तर शिव शंभू सोनई संघानं त्यांच्यावर भरपूर बोली लावली. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर थोडीशी जागा होते, त्या जागेचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी फायदा उचललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र असणार आहे. निलेश बेलेकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल, अर्थात फंबल सुद्धा त्यांच्याकडून झाली. 2 धावा आपण बघितल्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाजी आज हिरामन फुलारी करतायत. अर्थात त्यांच्याकडे मोठी आक्रमकता आहे, कारण अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना मोठमोठे फटके खेळताना सुद्धा बघितलेले आहे. परंतु संघहितासाठी एक चांगली फलंदाजी त्यांची आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मनावर ब्रेक ठेवलेला आहे, कारण संघाला आता या ठिकाणी जर बघितलं तर एक सन्मानजनक धाव फलक उभारण्याची गरज आहे. तालुक्यातील 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत. हिरामन फुलारी 9 चेंडूंमध्ये 13 धावा, तर जालू आडसुरे थोडेसे आक्रमक आहे, 5 चेंडूंमध्ये 13 धावा. तर दोन्ही बॅटरचं समसमान या ठिकाणी योगदान आपण बघतोय. धावफलकाला मात्र मिळालंय 37 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4, अगदी अचूक गोलंदाजी या षटकामध्ये आपण विठ्ठल बोरुडे यांची बघतोय. शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक 4 आपण बघतोय या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा हालचाली केले जात आहेत, कारण एकमेकाचा अभ्यास आहे बघा. यावेळेस देखील पोल केलेला आहे आणि मला वाटतं यावेळेस डिक्लेअर झोनकडे गेलाय चेंडू. मुख्य पंच सातपुते सरांचा इशारा 2 धावेंचा आलाय. 2 धावेनं मात्र या षटकाची सांगता झाली, समाप्ती होताना आपण बघतोय. 4 षटकानंतर धावफलकावर 39 धावा. एक 10च्या आसपास जर बघितलं तर ही सरासरी आतापर्यंत आपण बघू शकता राखल्या गेलेली आहे. आयकॉन अक्षय रोकडे आलेत बघा गोलंदाजी मार्कवर. बालू रोकडे, हा बाल्या नावानं त्यांना अगदी महाराष्ट्रात सर्वत्र ओळखलं जातं, परंतु त्यांचं नाव अक्षय रोकडे आहेत. अमळनेर नगरीचा हा खेळाडू आहे. आतापर्यंत फलंदाजांची मात्र स्तुती करावी लागेल. आघाडीच्या गोलंदाजांची देखील चांगली कामगिरी या ठिकाणी बघायला मिळाली, परंतु त्यानंतर एक महत्त्वाची जी भागीदारी आहे ती खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे. हिरामन फुलारी स्ट्राईकवर. याही वेळेस एक संयमी फटका आहे, सिंगल पूर्ण करताय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ऋषी वाबळे काऊ कॉर्नरवर आपण बघतोय तैनात आहे. धावफलकावर 40 धावा, सिंगल या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. अक्षय रोकडे जास्त गोलंदाजी करीत नाही बघा. नेवाशा तालुक्यामध्ये मात्र अनेक स्पर्धांमध्ये त्यांना गोलंदाजी करताना बघितलं गेलेलं आहे. फलंदाजी माध्यम हे त्यांची ओळख आहे. अनेक हालचाली या ठिकाणी केल्या गेलेल्या आहे. जालू अडसुरे स्ट्राईकवर. उजव्या इष्टीच्या बाहेर होता चेंडू, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु
फलंदाजाला या ठिकाणी थांबवणारा हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतायत, जास्त वेग नाही आहे. अगदीच जर बघितलं तर अक्षय रोकडे यांच्याकडे वेग नाही आहे, परंतु अचूकता आहे, मोठा अनुभव आहे. बघा, एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव अक्षय रोकडे. याही वेळेस कमी गतीचा चेंडू आणि यावर पुलचा फटका फसलाय. निलेश यावेळेस डाऊन द बॉल आणि अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा बघू शकता, अगदी बॅटीच्या वरच्या किनाऱ्यावर हा चेंडू लागला आणि चेंडूला उंची मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निलेश यांनी कोणत्याही प्रकारची गलती त्या ठिकाणी केली नाही. चांगला झेल पकडलाय आणि एक मोठा अगदी स्थिरावलेला फलंदाज खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र बाद झालाय. कारण सुरुवातीच्या काही चेंडूंवर जर बघितलं तर नक्की अक्षय रोकडे यांनी दबाव निर्माण केला होता. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर जर बघितलं तर सिंगल मिळाली होती. षटक क्रमांक जर बघितला तर 5, अगदी 5वं षटक प्रगतीवर आहे आणि मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला आहे. डॉक्टर वंजारी आलेले आहेत बघा. यावेळेस आपण बघतोय डॉक्टर शंकर वंजारी मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. त्यांच्याकडे देखील फलंदाजीची चांगली प्रतिभा आहे आणि राजेंद्र यावेळेस चेंडू खाली आले. पाठोपाठचा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आणि या ठिकाणी डॉक्टर वंजारी बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. डीजे धन्यवाद. पाठोपाठचा दुसरा फलंदाज बाद झालाय. तर या ठिकाणी पाठोपाठचा दुसरा धक्का दिला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी आहे बघा आज. चेंज ऑफ पेस, उजव्या इष्टीच्या बाहेर जाणीवपूर्वक फेकलेला हा चेंडू आणि यावेळेस डॉक्टर वंजारी त्या चेंडूवर गेले, त्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्यांची मात्र फसगत होताना बघायला मिळाली. एक चांगला झेल देखील पकडला गेलाय. ऑन हॅट्रिक आहे बघा. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक आम्ही सांगितलंय आपल्याला ओंकार बेलेकर यांच्या नावावर आहे. का या यादीत त्यांचं नाव येणार आहे? चला, येणार नाही, कारण यावेळेस अमोल खैरे यांच्या बॅटेतून येतोय गगन भेदी षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. चला, अमोल खैरे मात्र मैदानात आले आणि त्यांनी चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 46 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या षटकात जी धावांची गरज होती ती खऱ्या अर्थानं अमोल खैरे या ठिकाणी पूर्ण करतायत. षटकार आलाय महत्वाचा. 46 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू मात्र शिल्लक असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी षटक या ठिकाणी आपण बघतोय अक्षय रोकडे यांच्या माध्यमामध्ये टाकलं जातंय. सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 1 धाव दिली, 2 फलंदाजांना बाद केला आणि 5व्या चेंडूवर मात्र षटकार आलेला आहे. याही वेळेस कावकॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. ऋषी त्या ठिकाणी आहे. यावेळेस मात्र शतरष्काला चकवा देत चेंडू जातोय सीमा पार चौकार.
पाहुणी मोका हा मला चौकार सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार खणखणीत चौकार. हा विठ्ठल बोरुडे तुम्ही थांबा बरं का थोडं. हा हे पहा लोकल जे गोलंदाज आहे आपण यांना अधिक गोलंदाजी देऊ शकतात, परंतु त्यासाठी नियमावली आहे. जर आयकॉन आयडॉल यांनी जर स्पेल कोठा पूर्ण केलेला असेल तर मात्र 2 लोकल बॉलर कंपल्सरी वापरावे लागतील. हा जो नियम आहे या नियमाचं पालन मात्र करायचं आहे. 50 धावा आहेत, 5 षटकं संपली, 5 फलंदाज बाद आहे. शेवटचं षटक असेल बघा मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना देखील संधी असणार आहे, कारण दुपार 17 नंतर या ठिकाणी आपण खास क्रीडा रसिकांसाठी लकी ड्रॉचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये 3 पारितोषिकं आहेत. रेसिंग सायकल प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक या ठिकाणी मायक्रो ओव्हन आणि तृतीय पारितोषिक या ठिकाणी कूलर. लकी ड्रॉ पद्धतीनं कुपन पद्धतीनं हे लकी ड्रॉ या ठिकाणी संपन्न केलं जाईल. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपण लकी ड्रॉ संपन्न करणार आहोत. तिकीट विक्री मात्र आजपासून चालू होणार आहे. गोलंदाज राजेंद्र, शेवटचं महत्वाचं षटक आहे बघा. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर या ठिकाणी सिंगल आपण बघतोय खर्च झालेली आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी बघितलेलं आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. 51 धावा धावफलकावर. तर स्ट्राईकवर येत आहेत अमोल खैरे. तगडी फलंदाजी आपण त्यांची या ठिकाणी बघितलेली आहे. उजव्याच्या बाहेर एक चांगला चेंडू आहे. वाईट साठी मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलेला आहे. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे बघा. राजेंद्र यांच्यासाठी हे पारितोषिक असेल. मेजर गीते आणि मेजर सानप यांच्या वतीनं विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक संयुक्तरित्या मेजर गीते, अंबादास गीते दादा आणि मेजर सानप दादांच्या वतीने पारितोषिक आले. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या पंचांची घेतल्या गेलेली मदत आपण बघतोय या ठिकाणी. तिसरे पंच पंडित आणि चेंडू योग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू बघा. डॉट चेंडू होता आणि शेवटच्या षटकामध्ये डॉट चेंडू म्हणजे सुवर्ण कामगिरी. याही वेळेस फटका आपण बघतो फसलेला आहे. पूर्ण चेंडू बॅटीवर आलेला नाही आहे. धाव मिळणार नाही कारण त्या ठिकाणी यष्टीरक्षक अक्षय रोकडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. अगदी रिप्लायमध्ये आपण बघू शकता या मागच्या चेंडूवर जो रिव्ह्यू घेतला गेला होता आणि योग्य चेंडू
यावेळेस देखील फुलटॉस चेंडू आपण बघितला, मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु तो देखील फटका यावेळेस फसलेला आहे. सिंगल नक्की पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. अगदीच आपण बघतोय 52 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक 6 शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. वेगात टाकलेला चेंडू आणि डिक्लेअर झोनकडे खेळलेला फटका आहे. 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात. 2 धावेनं जर बघितलं तर धावफलकावर आपण बघतोय 54 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर कामगिरी राजेंद्र यांनी केलेली आहे. हा याही वेळेस बघा नक्कीच 2 धावा बॅटीचा स्पर्श घेत चेंडू गेला. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्यात आणि षटकांची अर्थात पहिल्या सत्राची समाप्ती या ठिकाणी झाली. पुन्हा एकदा आपण बघू शकता या ठिकाणी 56 धावा बनवल्या आणि 57 धावांचं लक्ष पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी ठेवलं गेलंय. अगदी फलंदाजी जर बघितली तर जालू आडसोरे आणि हिरामन फुलारी सर्वात यशस्वी फलंदाज या ठिकाणी ठरलेले. 15 धावा जालू आडसोरे आणि नाबाद 19 धावांचं योगदान हिरामन फुलारी यांचं आपण बघितलं तर अमोल खैरे ज्यांनी वेगवान फलंदाजी या ठिकाणी केली. अगदी स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी आक्रमण केलं. 5 चेंडूंमध्ये 11 धावा हे त्यांचं योगदान आपल्याला बघायला मिळालं. तर गोलंदाजीमध्ये अतिशय कमालीची गोलंदाजी विठ्ठल बुर्डे यशस्वी गोलंदाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. त्यांनी एका षटकामध्ये 7 धावा मात्र दिल्या. तर सगळ्यात महागडे गोलंदाज ठरले या ठिकाणी सौरभ गायकवाड. 2 षटकांमध्ये 21 धावा आणि 1 विकेट मात्र त्यांना मिळाली. तर अक्षय रोकडे ज्यांनी एका षटकामध्ये 11 धावा मात्र दिल्या आणि त्यांनी मात्र 2 विकेट्स या ठिकाणी मिळालेल्या. 56 धावा बनवलेल्या आहे बघा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की 57 धावांचा पाठलाग आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि यानंतर विनर टू विनर असणार आहे. अगदी धावांच्या पाठलागासाठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करेल आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सरांना.
सर्वांचं नामदार चषकामध्ये पुढचं एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनस्वी स्वागत. मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत त्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत असणार आहे. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून आणि युवा नेतृत्व ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. एक कल्पक नेतृत्व, सर्वांना सोबतीने घेऊन पुढे जाणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना बघायला मिळतं आहे. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली दुसरी लढत आहे. आपण पहिला सामना पाहिला, एका बाजूला जय हिंद चांदा संघ होता तर दुसऱ्या बाजूला जनता गॅरेज नेवासा होता. जनता गॅरेज नेवासा संघाने 56 धाव्यांवर जय हिंद चांदा संघाला रोखलं होतं आणि 57 धावा जनता गॅरेज संघाला बनवायच्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये देखील 57च बनवायच्या होत्या, परंतु जय हिंद चांदानं त्या 57 धावा होऊ दिल्या नाहीत. या मॅचमध्ये काय होईल? या मॅचमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर सरपंच 11चा संघ आहे. शिवशंभू सोडईचा संघ मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली राहिली. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा होता आणि त्याला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतोय चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. ओहो, इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. अप्रतिम, नेत्रदीपक, अद्भुत, अविश्वसनीय, अतुलनीय फटका. मनमोहक, विलोभनीय चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक होता. क्रिकेटच्या पुस्तकातला हा फटका होता असं आपण म्हणू शकतो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पार. फलंदाज सौरभ यांच्या बॅटपातून सेन्सिबल क्रिकेट पुढे टाकला होता. त्यावेळेस अप्पा तांबे गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतात. तर सौरभच्या सोबतीने आलेत नितीन बोरुडे यांना आपण बघतोय. प्रदीर्घ अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा नितीन बोरुडे यांच्या पाठीशी आहे. आज ते देखील इन ॲक्शन आहेत. फलंदाजी करण्यासाठी आपण त्यांना रिटर्न क्रीजवरती पाहू शकता. नॉन स्ट्रायकर एंडकडे धावफलकावरती 8 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. लकी ड्रॉ कुपन देखील आज दुपारी 3 वाजल्यापासून लकी ड्रॉच्या कुपनची विक्री सुरू होणार आहे आणि फायनल मॅचच्या अगोदर लकी ड्रॉ कुपनचा विजेता आपण काढणार आहोत. म्हणजे फायनल मॅच ज्या दिवशी राहील आपल्या स्पर्धेची रविवारी, त्या दिवशी आपण हा ड्रॉ काढणार आहोत. चांगला फटका आहे. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक. बॉल बाउंड्री लाईन पार. आज सौरभ थांबत नाहीये. काय बॅटिंग करतायत. हिट आउट और गेट आउट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलेला आहे. 6 धावा. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. स्लॉट मध्ये चेंडू होता. सौरभ काय फलंदाजी करतायत. खूप चांगली फलंदाजी. वाह, लाजवाब, क्लास बघायला मिळतोय. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे अजून एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवणारा चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. 20 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये पाहिलं 57 धावा रोखल्या गेल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर शिवशंभू 11 हा संघ या 57 धावा मागच्या मॅचमध्ये बनवल्या गेलेल्या नाही आहेत हे माहिती आहे. त्यामुळे आल्याबरोबर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा वसूल करायच्या, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवायची आणि प्रतिस्पर्धी संघावर थोडासा दबाव टाकायचा, हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अप्पा तांबेच्या विरुद्ध. ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत.
गोलंदाज येत आहेत पोपट खरपुडे. यावेळी चांगला फटका आहे. नितीन बोरुडे यांच्या बॅटमधून हा फटका होता. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली, पुढे जाते. 21 धावा धावफलकावरती आहे. सुंदर आयोजन, बहारदार नियोजन, दर्जेदार स्पर्धा आज सोनेमध्ये आपल्याला बघायला मिळते. अर्थात नामदार चषकाचं आयोजन तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहतो आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातली दुसरी लढत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पोपट खरपुडे तयार होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. फटका चांगला आहे, मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. अजून एक शानदार आणि एक दमदार चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 फटका साधवादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलकावरती तुम्ही पाहताय 25 धावा धावफलकावर बनवल्या जातात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पोपट आलेत, परंतु त्यांच्या विरुद्ध देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न इकडे सौरभ यांचा राहिलेला आहे. मॅचचं समीकरण बदललंय. मॅच आली आहे 28 बॉल 32 रन. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय, झेल पकडला जातोय आणि पहिला मोठा धक्का फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे, सौरभ माघारी जाणार आहेत. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. पहिला फलंदाज सौरभ बाद झाला, परंतु सौरभने काय फलंदाजी केली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौरभसाठी आणि सौरभच्या या खेळीसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय रोकडे. हे देखील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. नेवासा तालुक्यातील हा सुद्धा एक प्रतिभावंत खेळाडू, एक प्रतिभाशाली खेळाडू आहे, एक ख्यातनाम खेळाडू आहे. आपल्याला पाहायला मिळतोय दाखल होत असताना स्ट्रायकर एंडकडे तुम्ही त्यांना बघणार आहात. शिवशंभू 11 हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची स्मृती दिन देखील आहे आणि त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विडंबर अभिवादन. आणि आज शिवशंभू 11 देखील खेळताना दिसतोय. 1 बाद 25 धावा धावफलकावर. पुढे टाकलेला बॉल होता पोपट यांच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली, पुढे जाते. धावफलकावरती जर पाहिलं तर एकूण धावसंख्या 26 आकड्यावर जाताना पाहायला मिळणार आहे. सुंदर मैदान आहे. मैदानाचा विचार जर केला तर गोलाकार मैदान आहे, वर्तुळाकार मैदान आहे आणि तितकं सुंदर, प्रभावी आणि सुबक आयोजन आपल्याला इथे बघायला मिळतं. आदरणीय उदयाबा पालवे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करत असतात. स्विच करण्याचा प्रयत्न, थोडासा वेगळा प्रयत्न राहिला. संपर्क बॅट आणि बॉलमध्ये नाही आहे. उदयनदादा गडाख यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उदय आबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. सुंदर नियोजन आहे. नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये एक चांगली संधी मिळते. एक हक्काचं व्यासपीठ आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही स्पर्धा आहे. त्याबद्दल आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल. चांगला बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे. नितीन बोरुडे यांच्या बॅटवर हा चेंडू येऊ शकला नाहीये. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2 इथे संपलेला आहे आणि 2 ओव्हरनंतर 1 गडी बाद 26 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली.
फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. एक गडी बाद 33. पुढे टाकला होता. चांगल्या टप्प्यावर हा बॉल आहे. जाईल यष्टीरक्षकाला बीट करत 22च्या मदतीने धावा मिळतील 2. मुख्य पंच म्हणून आज आपण जर पाहिलं तर दिलीप मामा सातपुते खास श्रीगोंदा या ठिकाणाहून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एनकडे आपण पाहू शकता विनायक सर यांना खास सोलापूरवरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अमित पंडित सर खास शिरूर पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या जिल्ह्यातील 3 पंच या स्पर्धेमध्ये कार्यरत आहे. फलकावर 35. एक गडी बाद. षटक क्रमांक 3चा खेळ तो मार्गस्थ आहे. बिग हिट केलाय अक्षय रोकडेच्या बॅटमधून. बॉल ओव्हर द मिड विकेट. सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 6. एक तगडा प्रहार. दमदार षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. 21 बॉल शिल्लक आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. सरपंच 11चा संघ एका बाजूला आहे जो गोलंदाजी करतोय, तर शिवशंभू 11 हा संघ फलंदाजी करतोय. जो संघ धाव्यांचा पाठलाग करतोय. 57 धावा बनवायच्या आहेत. परत एकदा स्क्वेअर लेगला लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक बॉलवर येणार आहे. तोपर्यंत एक सिंगल इकडे परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना सुंदर आयोजन. नेवासा तालुक्याचं क्रिकेट आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं राहिलेलं आहे. या स्पर्धेची देखील चर्चा प्रचंड होताना पाहायला मिळते, कारण ही स्पर्धा देखील नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना खेळावीशी वाटत असते. चांगला फटका. बॉल हवेत आहे. फटका इथे थोडासा मिसटाईम असेल. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येणार आहे. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. फलंदाजी करत असताना पण तुमची बॅटची पकड कशी आहे, बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागतं. आय कॉन्टॅक्ट फार गरजेचा असतो. फलंदाजाच्या गोलंदाजीची शैली तपासून शेवटच्या क्षणापर्यंत बॉल ओळखून तुम्हाला फलंदाजी करावी लागते आणि यावेळेस ते पाहायला मिळालं नाही आहे. 43 धावा. बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय. उंच जास्त गेलाय नाही आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे आणि अक्षय रोकडेचा एक मोठा तडाखा. षटकार. फटका असा ध्वदार. हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. परंतु उंचीसोबत लांबी देखील त्याला मिळाली आणि अक्षय रोकडेनं मनगडाचा वापर करत बॉलला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. तुमच्या मनगडाची ताकद तुम्हाला आज दाखवावी लागणार आहे. म्हटलं जातं की स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि आज आपण जर बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीनं कामगिरी होताना देखील आपल्याला बघायला मिळते. फलकावर धावसंख्या आहे 49. एक फलंदाज तो मात्र बाद झालेला आहे. 3 ओव्हर संपलेल्या आहेत. 49 झाल्या.
बिग हिट केलाय. ऑन साइड ला एक तगडा प्रहार. नितीन बोरुड्यांच्या पॅट मधून बॉल जातोय ओव्हर द मिड विकेट. बाउंड्री लाईन पार. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. पंचावन्न. परत एकदा बॉल हवेत आहे. फटका इथे जर पाहिलं तर निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय बॉल. एकदा पूर्ण केली जाईल आणि स्कोर इज लेवल. स्कोर आता बरोबरीत आलाय. अर्थात 56 झाल्या. एका धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. शिवशंभू 11 सुरुवात चांगली करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं. फलंदाजीमध्ये देखील लॉफ्ट केलं. यावेळेस आडव्या बॅटनं फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार. सामना संपलाय आणि या सामन्याला जिंकलंय शिवशंभू 11 या संघाने. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स घेतल्यात. फलंदाजी करत असताना 7 चेंडू आणि 20 धावा बनवल्या. अक्षय रोकडे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. अक्षय